Hello students, I am Dr. A.B. Patil. Welcome in this session of Biodiversity, Conservation and Environmental Issues, lecture number 3. In this lecture, we will discuss about the importance of species diversity to the ecosystem. In previous lecture, we already discussed about the patterns of biodiversity. In this lecture, we will discuss about the importance of these species diversity to the ecosystem. When the community is stable, we observe in the environment, in any ecosystem, whenever any community is stable, when there is a average biomass production is constant over the period of time. कधी कम्युनिटी स्टेबल असणार आहे? कम्युनिटी ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझमची जी कम्युनिटी आहे, दिस कम्युनिटी विच शोज द स्टॅबिलिटी और द स्टेबल कम्युनिटी इज ऑकर when average biomass production is constant over the period of time. म्हणजे आपण जर बघितलं कंटिन्युअसली काय असणार आहे, जे ॲव्हरेज बायोमास प्रोडक्शन आहे ते कॉन्स्टंटली बायोमास तिथे अवेलेबल असेल, देन दिस कम्युनिटी विच इज अ स्टेबल वन, तर ती काय असणार आहे, कम्युनिटी ही स्टेबल असेल. Also this community which is resistant to the invasive species, म्हणजे जरी एखादी स्पेसीज नवीन आली तरी त्या स्पेसीजला सुद्धा ही कम्युनिटी काय असणार आहे, this species of the community which is resistant to the invasive species as well as this community which is resistant to the any disturbances in the ecosystem. त्या इकोसिस्टम मध्ये, त्या हॅबिटॅट मध्ये, नेचर मध्ये काही डिस्टर्बन्सेस आले तरी सुद्धा, नॅचरल डिस्टर्बन्सेस असतील तरी सुद्धा ती कम्युनिटी त्या डिस्टर्बन्सेसला काय असणार आहे, विच रेजिस्ट or the which can withstand in any disturbances. म्हणजे कोणत्याही प्रकारचे डिस्टर्बन्सेस असतील तरी त्याच्यामध्ये ती काय होणार आहे, ती कम्युनिटी त्या कंडिशनला सुद्धा लाईव्ह राहू शकणार आहे. देन दिस कम्युनिटी विच इज नथिंग बट द स्टेबल कम्युनिटी, त्याला आपण काय म्हणतो, द कम्युनिटी इज अ स्टेबल वन. There are a number of scientists who explain on the how this community is stable, or they gives the importance of the species diversity to the ecosystem. According to scientist David Tillman carried out number of field experiment. David Tillman ने काय केलेलं आहे, number of field experiment carry out केले, and from these field experiments David concluded that the rich diversity leads to the lesser variation in biomass production over a period of time is called as a production stability hypothesis. डेव्हिडने एक हायपोथेसिस मांडलेला आहे, त्या हायपोथेसिसला आपण म्हणतो प्रोडक्टिव्हिटी स्टॅबिलिटी हायपोथेसिस. अँड दिस प्रोडक्टिव्हिटी स्टॅबिलिटी हायपोथेसिस मध्ये काय सांगितलेलं आहे, रिच डायव्हर्सिटी लीड्स टू लेसर व्हेरिएशन. जेव्हा एखादा जो काही हॅबिटॅट असेल, इकोसिस्टम असेल की जिथं काय असणार आहे, स्पेसीज काय असेल, रिच डायव्हर्सिटी लीड्स टू द लेसर व्हेरिएशन. तिथे डायव्हर्सिटी मध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे, दिस ecosystem, this habitat which is rich in diversity, as there is a diversity richness is present due to which the lesser variation in biomass production. त्यामुळं तिथं बायोमास प्रोडक्शन मध्ये आपल्याला व्हेरिएशन पाहायला मिळणार नाही. जो काय बायोमास प्रोडक्शन असेल तो कॉन्स्टंट बायोमास प्रोडक्शन आपल्याला पाहायला मिळेल ओव्हर ए पिरियड ऑफ टाइम. जो काही ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम जो असणार आहे, त्या ठराविक कालावधीमध्ये जे काही बायोमास प्रोडक्शन असणार आहे, दिस बायोमास प्रोडक्शन विच इज कॉन्स्टंटली ऑब्झर्व्ड अँड रिच डायव्हर्सिटी लीड्स टू लेसर व्हेरिएशन इन बायोमास प्रोडक्शन over a period of time is called as a productivity stability hypothesis. त्याला productivity stability hypothesis म्हणतो आपण. म्हणजेच रिच बायोडायव्हर्सिटी असल्यामुळे काय होणार आहे, तिथं बायोमास प्रोडक्शन मध्ये कुठल्याही प्रकारचं व्हेरिएशन पाहायला मिळणार नाही, आणि त्यालाच आपण म्हणणार आहोत प्रोडक्टिव्हिटी स्टॅबिलिटी हायपोथेसिस.
म्हणजे एखाद्या ठिकाणी जेव्हा आपण बघतो की जे काही बायोमास प्रोडक्शन हे कॉन्स्टंटली ऑब्झर्व असेल तर तो एरिया हा काय असणार आहे, विच शोज द स्पेसीज रिचनेस, द डायव्हर्सिटी रिचनेस जो असणार आहे तो आपल्याला तिथे पाहायला मिळणार आहे. दिस एरिया विच इज रिच इन बायोडायव्हर्सिटी, बायोडायव्हर्सिटी मध्ये तो एरिया रिच असणार आहे. अँड देन द नेक्स्ट आपण बघणार आहोत नेक्स्ट हायपोथेसिस which is explained by the Paul Ehrlich, who gave one of the hypothesis, and this hypothesis which is known as a Rivet-Popper hypothesis. त्याला Rivet-Popper hypothesis म्हटलं जातं. या Rivet-Popper hypothesis मध्ये या सायंटिस्टनी, पाऊल या सायंटिस्टनी काय एक्सप्लेन केलेलं आहे? पाऊल एक्सप्लेन दॅट or he carry out the comparison between the aeroplane and ecosystem, and the rivet of the aeroplane they are compare with the species of that ecosystem. म्हणजे एखादी इकोसिस्टीम आपण कन्सिडर केली, त्या इकोसिस्टीम मध्ये प्रेझेंट असलेल्या नंबर ऑफ स्पेसीज विच आर कम्पेअर विथ द एरोप्लेन अँड देअर रिवेट, त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेले नंबर ऑफ रिवेट्स असणार. सो he compared the aeroplane to the ecosystem and the species as a rivets that keeps all the parts of the aeroplane together. म्हणजे जे आपण त्याला काय म्हणणार आहोत, रिबेट जे असणार असे नंबर ऑफ रिवेट्स असतात की ते रिवेट्स काय करणार आहेत, एरोप्लेनचे जे नंबर ऑफ पार्ट्स असतील ते पार्ट्स काय करतात, एकत्रित जॉईन करण्याचं काम करतात. आणि इथं या सायंटिस्टनी काय केलेलं आहे, कशामध्ये कंपॅरिझन केलं, एरोप्लेनचं कंपॅरिझन हे इकोसिस्टीम बरोबर केलं. आणि हे जेव्हा एरोप्लेन प्रिपेअर होणार आहे, तयार केलं जातं, त्यावेळी त्याच्यामधले जे पार्ट्स असणार आहेत ते एकमेकाला जॉईन करण्यासाठी तिथं नंबर ऑफ काय वापरले जातात, रिवेट्स वापरले जातात. आणि हे रिवेट्स, या रिवेट्सचे कंपॅरिझन कशाबरोबर केलेलं आहे, तर स्पेसीज ऑफ द कम्युनिटी. He also explained that if each passenger decided to pop one rivet, initially not much of the turbulence will be experienced, but slowly the scientists ने explain काय केलं, तर या दोन्हीचं कंपॅरिझन केलं, एरोप्लेन आणि इकोसिस्टीमचं कंपॅरिझन केलं आणि त्याचे रिवेट जे असणार आहे त्याचं कंपॅरिझन स्पेसिस बरोबर केलं. समजा असं झालं तर इफ द पॅसेंजर, एरोप्लेन मधले जे पॅसेंजर्स आहेत ते प्रत्येक पॅसेंजरनी काय केलं, इफ ईच पॅसेंजर डिसाइडेड टू पॉप वन रिवेट, त्या एरोप्लेन मधला एक एक रिवेट काढून घ्यायचा न कळतरित्या, असं जर प्रत्येक पॅसेंजरनी काय केलं तर काय होईल, इनिशियली नॉट मच टर्ब्युलन्स विल बी एक्सपिरियन्स बट स्लोली. सुरुवातीला काय होणार नाही, कुठल्याही प्रकारचा तिथं गोंधळ आपल्याला जाणवणार नाही, पण स्लोली जसा हा काय होणार आहे, द नंबर ऑफ रिवेट्स कॅन बी इनक्रीज, देन द कंडिशन बिकम सिरियस. कंडिशन काय होणार आहे, सिरियस होणार आहे. कारण का, नंबर ऑफ पॉप्ड रिवेट्स विल इनक्रीज, देयर विल बी ए सिरियस थ्रेट टू द सेफ्टी ऑफ द एरोप्लेन. म्हणजे जी काय एरोप्लेन आहे त्या एरोप्लेनची सेफ्टीच तिथे राहणार नाही, कारण त्याचे पार्ट्स सेपरेट व्हायला सुरुवात होतील. जर प्रत्येक पॅसेंजरनी त्याच्यातला एक एक रिवेट जर बाजूला काढला, सुरुवातीला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपल्याला काय पाहायला मिळणार नाही, देयर इज नो टर्ब्युलन्स विल बी एक्सपिरियन्स बट स्लोली. पण स्लोली तिथं हळूहळू त्याचे काय होणार आहेत, परिणाम जाणवणार आहेत. नंबर ऑफ पॉप्ड रिवेट्स विल इनक्रीज, देयर विल बी ए सिरियस थ्रेट टू द सेफ्टी ऑफ एरोप्लेन. एरोप्लेनच्या सेफ्टीशी रिलेटेड काय होणार आहे, तिथं आपल्याला पूर्णपणे त्याची जी सेफ्टी, सुरक्षितता जी असणार आहे ती धोक्यात येणार. कारण का, त्याचे पार्ट सेपरेट होतील आणि ते एरोप्लेन काय होणार आहे, त्याच्यामध्ये सिरियस कंडिशन डेव्हलप होणार आहे. सो लाईक दॅट. आता त्याचं कंपॅरिझन आपल्याला माहिती आहे कशा बरोबर केले, इकोसिस्टीम बरोबर केले. Relationship between the diversity and well-being ecosystem is not a linear one. जे काही रिलेशनशिप आहे, रिलेशनशिप बिटवीन द डायव्हर्सिटी अँड वेल-बिंग इकोसिस्टीम, चांगल्या प्रकारची एक इकोसिस्टीम आहे आणि तिथं प्रेझेंट असलेली जी डायव्हर्सिटी आहे, या दोन्ही मधलं जे रिलेशनशिप असणार आहे, दिस इज नॉट ए लिनियर वन. ते लिनियर नाही. Loss of species may not pose a threat to the ecosystem
only initially, but loss of key species will affect the food chain, food web and energy flow, natural cycle and balance of the ecosystem. म्हणजे सपोज सुरुवातीला एखादी स्पेसिस जर काय झाली, लॉस झाली, एक्सटेंड झाली, पूर्णपणे नष्ट झाली, तर त्याचा डायरेक्ट काय होणार नाही, देर इज अ नो इफेक्ट, सिरियस कंडिशन डेव्हलप होणार नाही कुठल्याही प्रकारची. बट इफ ए की स्पेसिस, एखादी की स्पेसिस आहे, दीज की स्पेसिस विच इज एक्सटिंक्ट और द लॉस्ट और देअर नंबर, अशा नंबर ऑफ स्पेसिस, की स्पेसिस काय व्हायला लागल्या, एक्सटिंक्ट व्हायला लागल्या, देन इट अफेक्ट ऑन द फूड चेन. सुरुवातीला काय होईल, ज्या फूड चेन मध्ये ती स्पेसिस प्रेझेंट असणार आहे, ती फूड चेन जी असणार आहे, ती होल फूड चेन डिस्टर्ब होईल. ज्या फूड वेब मध्ये, फूड चेन माहिती आहे आपल्याला, फूड वेब म्हणजे काय असणार आहे, अन्न साखळी आपण त्याला म्हणतो. आणि अशा अनेक फूड चेन्स एकत्र येऊन काय फॉर्म होतं, फूड वेब फॉर्म होतं, अन्न जाळं तयार होतं. त्याच्यावरती परत इफेक्ट होणार आहे. मीन्स दिस इट ऑल्सो अफेक्ट ऑन द फूड चेन, फूड वेब, न्यूट्रिएंट सायकल वरती त्याचा इफेक्ट होणार आहे. इट ऑल्सो अफेक्ट ऑन द नॅचरल सायकल जे असणार आहे त्याच्यावरती इफेक्ट होईल. एनर्जी फ्लो वरती इफेक्ट होणार आहे. एनर्जी फ्लो आपल्याला माहिती आहे, प्रोड्युसर टू प्रायमरी कंझ्युमर्स, प्रायमरी कंझ्युमर टू सेकंडरी कंझ्युमर्स, सेकंडरी कंझ्युमर्स टू टर्शरी कंझ्युमर्स मध्ये हा काय होणार आहे, एनर्जी ट्रान्सफर केली जाते. पण त्याच्यामधला एखादी जरी त्या फूड चेन मधली स्पेसिस काय झाली, टोटली एक्सटेंड झाली, देन इट अफेक्ट ऑन द एनर्जी फ्लो, एनर्जी फ्लो वर त्याचा इफेक्ट होणार आहे. देन नॅचरल सायकल जे असणार आहे त्या नॅचरल सायकल्स वरती इफेक्ट होईल. अँड ॲज वेल ॲज द होल इकोसिस्टीम बॅलन्स इज डिस्टर्ब, पूर्ण इकोसिस्टीमचा बॅलन्सच काय होणार आहे, डिस्टर्ब होऊन जाईल. इट अफेक्ट ऑन द बॅलन्स ऑफ इकोसिस्टीम, म्हणजे इकोसिस्टीमच्या बॅलन्स वर त्याचा इफेक्ट होऊ शकतो. अशा प्रकारे इथं हे जे काही पाऊल या सायंटिस्टनं काय केलेलं आहे, ही एक्सप्लेन this Rivet Popper hypothesis with the help of a aeroplane. Aeroplane चे एक्झाम्पल घेतलेलं आहे. एरोप्लेन अँड देअर रिवेट्स, त्याचं कंपॅरिझन कशाबरोबर केलं, इकोसिस्टीम अँड देअर स्पेसिस. त्या इकोसिस्टीम मध्ये प्रेझेंट असलेल्या स्पेसिस यांच्या दोन्हीमध्ये काय केलेलं आहे, त्यानं कंपॅरिझन करून हा हायपोथेसिस एक्सप्लेन केलेला आहे. म्हणजे समजा एखाद्या इकोसिस्टीम मधली एखादी जरी स्पेसिस काय झालेली आहे, ती हळूहळू डिक्लाइन व्हायला लागली, तर त्याचा पहिला इफेक्ट, हा इनिशियल इफेक्ट हा काय असतो, स्लो असतो. तो एवढा तिथं आपल्याला टर्ब्युलन्स जाणवत नाही. पण जसं काय होणार आहे, की स्पेसिस ही टोटली एक्सटेंड झाली, देन इट अफेक्ट ऑन द होल इकोसिस्टीम, पूर्ण इकोसिस्टीम वरती त्याचा इफेक्ट होणार आहे. So this is all about the importance of the species diversity to the ecosystem. म्हणजे जे काही इकोसिस्टीम आपण एखादी कन्सिडर करणार आहोत, तेव्हा ती इकोसिस्टीम जी असणार आहे, ती इकोसिस्टीम फॉर्म होण्यासाठी तिथं नंबर ऑफ स्पेसिस प्रेझेंट असणार आहे. and when there is a ecosystem which is formed from the species diversity, and there is a species diversity which play very important role for the ecosystem stability or the balance of ecosystem, and this whole community which is stable when the production of biomass which is constantly observed in that ecosystem. Then we discuss about the biodiversity current scenario आपण बघणार आहोत. जर आपण बघितलं, हाऊ मेनी डिफरंट स्पेसिस विच आर प्रेझेंट ऑन दिस प्लॅनेट, तर आपण कन्सिडर केला, तर या प्लॅनेट वरती किती वेगवेगळ्या स्पेसिस प्रेझेंट असणार आहे. then this biodiversity include how many different species of the plants, animals, fungi and other organisms, याचे किती नंबर ऑफ स्पेसिस प्रेझेंट आहेत. बट इफ यू ऑब्झर्व, जर आपण बघितलं 2004 चा जो IUCN चा जो डाटा आहे, त्या IUCN डाटानुसार in 2004 according to IUCN data the 1.5 million species have been documented. म्हणजे काय केलेलं आहे, तर 2004 चा जो काही रिपोर्ट आहे IUCN चा, त्या रिपोर्ट नुसार काय असणार आहे, त्यांचा जो काही डाटा असेल त्यानुसार जेवढ्या स्पेसिस डॉक्युमेंटेशन केलेल्या आहेत त्या किती आहेत, 1.5 million species have been documented as per IUCN data 2004. But
if you observe the total documentation and the species analysis which can be completed in the temperate region, जो काही टेम्परेट रिजन आहे त्या टेम्परेट रिजन मधल्या नंबर ऑफ स्पेसीज जे असणार आहे, their study which can be carried out by the scientist. But if you observe in the tropical rainforest जे असणार आहे, this tropical rainforest which is the major diversity hubs are yet to be explored. म्हणजे हे जे काही ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट आहे विच इज द मेजर डायव्हर्सिटी हब्स जे असणार आहे, हे काय आहे, जे काही डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला मिळते, जैवविविधता जी पाहायला मिळणार आहे या प्लॅनेट वरती, त्याचं जे केंद्र आहे ते कुठे असणार आहे, द मेजर हब ऑफ दिस बायोडायव्हर्सिटी विच इज ऑब्झर्व्ड इन द ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट अँड आर एट टू बी एक्सप्लोर्ड. म्हणजे यातल्या सगळ्या स्पेसीज आतापर्यंत काय झालेलं नाहीत, आयडेंटिफाय होऊन त्याचं डायग्नोसिस डॉक्युमेंटेशन झालेलं नाही. पण जर आपण बघितलं दॅट इज एक्स ऑर्बिटंट, द एक्स ऑर्बिटंट नंबर्स लाईक एक्झिस्टन्स 20 to 50 million varieties have been made, and according to Robert May have given a convincing estimate of about 7 million species around the globe. म्हणजे मेनी जो काही स्टडी केला आणि त्यांना जे काही मांडलेलं आहे, that is May has given a convincing estimate, that is the 7 million species around the globe. म्हणजे किती असणार आहे, जवळजवळ 7 मिलियन स्पेसीज या ऑर्गॅनिझमच्या प्रेझेंट असतील, प्लांट्स ॲनिमलच्या स्पेसीज प्रेझेंट असणार. आणि ऑल दीज स्पेसीज विच आर प्रेझेंट ऑन दिस प्लॅनेट विच कॅन बी एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ दीज पाय चार्ट्स. त्याच्यासाठी आपण काय केले, या पाय चार्ट्सच्या आपण बघू शकतो की या पाय चार्ट्स मध्ये दाखवलेलं आहे की स्पेसीजचा नंबर जो असणार आहे तो किती स्पेसीज आपल्याला या प्लॅनेट वरती पाहायला मिळणार आहे. मीन्स दिस बायोडायव्हर्सिटी रिचनेस विच इज ऑब्झर्व्ड. देन इफ यू ऑब्झर्व द नोन स्पेसीज ऑफ ऑर्गॅनिझम, टोटल नोन स्पेसीज ऑफ ऑर्गॅनिझम्स किती आहेत, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्यातले आपल्याला माहित असलेल्या स्पेसीज किती असणार आहेत, 18 लाख स्पेसीज विच आर नोन. 18 लाख स्पेसीज एवढ्या काय आहेत, नोन स्पेसीज आहेत. आणि त्याच्यामधल्या जर आपण बघितलं त्याचं डिस्ट्रीब्युशन जर बघितलं तर त्याच्यामधला मेजर जे असणार आहेत ते कोण आहेत, ॲनिमल्स असतील. त्यानंतर प्लांट्स आहेत, प्लांट्स नंतर फंजाय बघू शकतो आणि त्यानंतर प्रोटिस्ट, आणि सगळ्यात जर कमी आपण बघितलं तर काय असणार आहे, यू बॅक्टेरिया असते. म्हणजे आपल्याला नोन असलेले, माहिती असलेले बऱ्याचशाच जे लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या स्पेसीजच्या आपल्याला अजून काय माहिती नाही आहेत, विच आर अंडर द स्टडी. म्हणजे त्याच्यामध्ये आणि किंवा आपण बघतो की इन द कोर्स ऑफ द टाइम देर इज ऑल्सो डेव्हलपमेंट ऑफ द न्यू स्पेसीज, नवीन स्पेसीज पण डेव्हलप होतात ड्यू टू द चेंजेस इन द क्लायमॅटिक कंडिशन आपण बघू शकतो. आता यामध्ये ॲनिमल्स हे सगळ्यात जास्त आहेत आणि त्या ॲनिमल्स मध्ये परत 2 मेन टाइप्स पडणार आहेत, ग्रुप्स पडतील त्याचे, दॅट इज द इनव्हर्टिब्रेट्स अँड व्हर्टिब्रेट्स. आता इनव्हर्टिब्रेट्सचा टोटल नंबर जर आपण बघितला 12,56,880 invertebrates are present, and on all these invertebrates, या invertebrates मधला जो लार्जेस्ट फायलम आहे तो कुठला आहे, तर आर्थ्रोपोडा म्हणजेच इन्सेक्ट्स. इन्सेक्ट जे असतील त्या इन्सेक्ट मध्ये आर्थ्रोपोडा हा सगळ्यात मोठा आहे. त्यानंतर कुठला असेल, अदर ॲनिमल ग्रुप्स आहेत, क्रुस्टॅसियन्स आहेत, देन ऑल्सो मोलस्क्स असतील. सो इन्सेक्टानंतर आपल्याला आर्थ्रोपोडा नंतर त्यानंतरचा लार्जेस्ट फायलम कुठला आहे, मोलस्क आहे. देन द नेक्स्ट आपण बघू शकतो व्हर्टिब्रेट्स. व्हर्टिब्रेट्स किती आहेत, 58,498 स्पेसीज. म्हणजे व्हर्टिब्रेटच्या किती स्पेसीज असणार आहेत, 58,498 स्पेसीज ऑफ व्हर्टिब्रेट्स आर प्रेझेंट. त्याच्यामध्ये परत आपण बघितला तर मेजर कुठला आहे, तर मेजर क्लास कशाचा असणार आहे, फिशेस. त्यानंतर नेक्स्ट आपण बघू शकतो बर्ड्स आहेत, रेप्टाइल्स आहेत, देन मॅमल्स अँड अँफिबियन्स. असे काय असणार आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे क्लास प्रेझेंट असतील. देन द प्लांट्स. आता प्लांट्स मध्ये जर आपण बघितलं तर प्लांट्स मध्ये किती स्पेसीज, म्हणजे नॉन स्पेसीज, फक्त नॉन स्पेसीजचा आपण विचार करतोय, माहिती असलेल्या
अजून अशा बऱ्याचशाच ॲनिमलच्या, प्लांटच्या स्पेसीज ज्या असतील, वर्टिब्रेट, इनवर्टिब्रेटच्या स्पेसीज ज्या आपल्याला अजून माहिती नाहीत, अशा नंबर ऑफ स्पेसीज या प्लॅनेटवरती प्रेझेंट आहेत. ज्या माहिती आहेत त्याच्यामधल्या प्लांटच्या स्पेसीज किती आपल्याला माहिती आहेत, तर द नोन स्पेसीज ऑफ द प्लांट्स विच आर नथिंग बट द 2,87,655 and out of these different प्लांट्स, या प्लांट्स मध्ये आपण बघू शकतो मॉस आहेत, फर्न्स आहेत, फंजाय, अल्गी, लायकेन अँड अँजिओस्पर्म. त्याच्यातला मेजर जो असणार आहे तो कुठला आहे, अँजिओस्पर्म आहे. त्याच्यानंतर फंजाय आपल्याला बघायला मिळतील, अल्गी आहेत, त्यानंतर नेक्स्ट मॉस, फर्न्स आणि लायकेन्स आपल्याला पाहायला मिळतील. सो दिस इज ऑल अबाउट द बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी पाय चार्ट आपण बघू शकतो आणि त्या पाय चार्ट वरून आपल्या लक्षात येईल की how this planet is rich in biodiversity, and this biodiversity richness which is observed in the tropical rainforest, because tropical rainforest is the major diversity hub आहे, केंद्र आहे जिथे आपल्याला नंबर ऑफ प्लांट ॲनिमल स्पेसीज पाहायला मिळतील की ज्याच्यातल्या बऱ्याचशाच प्लांट ॲनिमल स्पेसीज आतापर्यंत आपल्याला माहिती पण नाही, अशा पण आहेत स्पेसीज. देन द नेक्स्ट आपण आता हे जर सगळे पाय चार्ट बघितले किंवा हे जे काही आपण पूर्ण डाटा बघितलेला आहे की हाऊ मेनी वर्टिब्रेट स्पेसीज, इनवर्टिब्रेट स्पेसीज, देन ऑल्सो प्लांट स्पेसीज, देर इज नो एनी डाटा ऑफ prokaryotes because the Monerian species are not cultivable under laboratory condition and conventional taxonomic method are not suitable for identification of prokaryotes. म्हणजे इथं आपण काय बघू शकतो, हे जे काही पाय चार्ट आपण बघितले याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेसीजचं डॉक्युमेंटेशन आपण बघितलेलं आहे. ते किती नंबर आहे त्या प्रत्येक स्पेसीज ज्या असणार आहे, ज्या वेगवेगळ्या ग्रुपच्या स्पेसीज ज्या असतील त्या किती आहेत ते आपण बघतो इथं. पण नो एनी डाटा ऑफ प्रोकॅरियोट्स, जे काही प्रोकॅरियोट्स असणार आहेत म्हणजे बॅक्टेरिया असतील, काही ब्ल्यू ग्रीन अल्गी असणार आहेत विच आर इन्क्लुडेड इन द मोनेरा. इकडे मोनेरामध्ये ते इन्क्लूड होतात. त्या मोनेराचा म्हणजेच नो एनी डाटा ऑफ प्रोकॅरियोट्स. देन आता हे असं का पाहायला मिळणार आहे, बिकॉज मोनेरिया, the number of Monerian species are not cultivable under laboratory condition. मोनेरामध्ये इन्क्लूड होणाऱ्या नंबर ऑफ स्पेसीज अशा आहेत की ज्या आपण लॅबोरेटरी कंडिशनला कल्टिवेट करू शकत नाही. त्याचबरोबर आपण बघू शकतो conventional taxonomic method are not suitable for identification of prokaryotes. हे conventional taxonomic method are not suitable. कुठल्याही प्रकारची कन्व्हेन्शनल टेक्झॉनॉमिक मेथड ही सुटेबल नाहीये कशासाठी, फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ प्रोकॅरियोट्स. सो द प्रोकॅरियोटिक डाटा विच इज नॉट ऑब्झर्व्ड इन दिस डाटा, म्हणजे हा जो काही डाटा दिलेला आहे की नोन स्पेसीज ऑफ द प्लांट्स, ॲनिमल्स, त्याच्यामध्ये कुठेही प्रोकॅरियोटचा डाटा नाही आहे, कारण त्यांना आपण लॅबोरेटरी कंडिशन मध्ये बऱ्याचशाच मोनेरियन स्पेसीज आपण कल्टिवेट करू शकत नाही आणि त्याच्या आयडेंटिफिकेशन साठी कुठल्याही प्रकारची कन्व्हेन्शनल टेक्झॉनॉमिक मेथड ही सुटेबल नाहीये. देन जर आपण बघितलं इंडियामध्ये, इंडिया विच ऑल्सो शोज द बायोडायव्हर्सिटी रिचनेस हे आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलं, इंडिया बूस्ट हँडसम शेअर ऑफ 8.1% ऑफ टोटल बायोडायव्हर्सिटी वेल्थ ऑफ द अर्थ. म्हणजे जी काही टोटल बायोडायव्हर्सिटी असणार आहे त्या बायोडायव्हर्सिटी म्हणजे या अर्थ वरती, या पृथ्वीवरती जी बायोडायव्हर्सिटी आहे, जैवविविधता आहे, त्याच्यामध्ये इंडियामध्ये आपल्याला किती बायोडायव्हर्सिटी पाहायला मिळते, म्हणजे इंडियाचा किती वाटा असणार आहे त्याच्यामध्ये, तर 8.1%, 8.1% एवढी काय बायोडायव्हर्सिटी कुठे पाहायला मिळते आपल्याला, भारतामध्ये पाहायला मिळणार आहे. And the 12 mega diversity countries of the globe, पूर्ण जगामध्ये जर आपण बघितल्या तर 12 अशा कंट्रीज आहेत ज्या कशा असणार आहेत, these are the mega diversity countries, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला डायव्हर्सिटी, बायोडायव्हर्सिटी रिचनेस एरिया पाहायला मिळणार आहे. Then India has a 2.4% of the total land area
जे काय आपण बघतो तर तिथे आपल्याला बघायला मिळेल की इंडियाकडे किती आहे तर लँड एरिया किती आहे. इंडिया हॅज 2.4% ऑफ द टोटल लँड एरिया आणि त्या लँड एरियावरती जर आपण बघितले नोन स्पेसिस जे असणार म्हणजेच जर आपण बघितलं 45,000 प्लांट स्पेसिस and the 90,000 animal species which are the आयडेंटिफाईड बाय द इंडियन सायंटिस्ट म्हणजे ज्या आपल्या भारतामध्ये आपण आयडेंटिफाय केलेल्या अशा नंबर ऑफ ज्या काही वेगवेगळ्या स्पेसिस असणार आहेत. द स्पेसिस डायव्हर्सिटी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या प्लांट आणि ॲनिमल स्पेसिस आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामधल्या जर प्लांटच्या स्पेसिस आपण बघितल्या the known species that is 45,000 known species of the plant and 90,000 known species of animals which are present in India. इंडियामध्ये present असते. 22% our natural wealth the which is loss. आता आपण जर बघितलं जी काय आपण बघतोय की आपली जी काही नॅचरल वेल्थ आहे नैसर्गिक संपत्ती जी असणार आहे आपली त्या हळूहळू काय व्हायला लागली आहे त्याच्यामधल्या स्पेसिस या लॉस व्हायला लागल्या. 22% आवर नॅचरल वेल्थ आपली नैसर्गिक संपत्ती किती आहे तर ती 22% आहे. बट स्लोली देर इज अ लॉस इन द स्पेसिस अँड दिस कॅन बी ऑकर्ड की ज्यामुळे काय होईल नॅचरल वेल्थ विच इज ऑल्सो डिक्रीजेस अँड दिस कॅन बी ऑकर्ड ड्यू टू द रिक्लेमेशन अँड डिफॉरेस्टेशन. ते कशामुळे व्हायला लागले तर रिक्लेमेशन अँड डिफॉरेस्टेशन म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्यासाठी अर्बन एरियाज डेव्हलपमेंट असतील त्याचबरोबर इंडस्ट्रियलायझेशन असेल देन लँड अंडर द कल्टिवेशन म्हणजे जी काही फॉरेस्ट लँड आहे ती फॉरेस्ट लँड आपण कल्टिवेशन साठी वापरणार आहोत किंवा एखादं काय करायचं आहे अर्बन एरिया डेव्हलप करायचा आहे इंडस्ट्रियलायझेशन करायचं आहे किंवा काय असेल द कन्स्ट्रक्शन ऑफ अदर पर्पज म्हणजेच एखादं काय असेल डॅम असेल त्याचबरोबर रोड जे असणार आहेत ते कन्स्ट्रक्शन करण्यासाठी बरीचशीच लँड ही काय केली जाते फॉरेस्ट लँड जी असणार आहे ती फॉरेस्ट लँड तिथं डिफॉरेस्टेशन केलं जाईल रिक्लेमिनेशन केलं जाणार म्हणजे ती लँड काय केली जाणार आहे कल्टिवेशन साठी किंवा अदर पर्पज साठी त्याचं युटिलायझेशन केलं जाईल की ज्यामुळे काय झालेलं आहे देर इज ए लॉस इन द स्पेसिस ॲज वेल ॲज इट ऑल्सो डिक्रीज द नॅचरल वेल्थ. नॅचरल वेल्थ काय झालेली आहे हळूहळू डिक्रीज व्हायला लागली ड्यू टू द स्पेशली आपण जर बघितलं ह्युमन ऍक्टिव्हिटीज मुळे हा नॅचरल वेल्थ काय व्हायला लागली डिक्रीज व्हायला लागली. त्यानंतर आपण बघू शकतो इथे एक एक्झाम्पल आपल्याला दिसेल त्या एक्झाम्पल मध्ये आपण बघणार आहोत लिझार्ड फ्रॉम द आंबोली घाट महाराष्ट्रामधल्या आंबोली घाट मध्ये एक लिझार्ड पाहायला मिळाला अँड वॉज द मिसआयडेंटिफाईड झाला होता. पण काही जे नॅचरलिस्ट आहेत त्यांनी काय केलेलं आहे त्यांना एक आंबोली घाट महाराष्ट्रामधला जो आंबोली घाट आहे तिथे एक लिझार्ड पाहायला मिळालेला आहे. अकॉर्डिंग टू इट्स DNA profiling then the glands and the scales present on the legs. या लिझार्डच्या लेग्स वरती ज्या काही ग्लँड्स आणि स्केल्स प्रेझेंट आहेत त्याचबरोबर त्याचं DNA प्रोफाइलिंग करून त्याच्यावरून या लिझार्डला काय नाव दिलेलं आहे द हेमिडक्टॅलस ब्रुकी. त्याचं नाव काय आहे हेमिडक्टॅलिस ब्रुकी. But this name that is Hemidactylus bruci, this name which can be changed and rename this Hemidactylus bruci and change its name as a Hemidactylus the Varadagiri. त्याचं नाव काय दिलेलं आहे the Hemidactylus Varadagiri in the honor of Dr. Varadagiri, herpetologist. काय एक हर्पेटोलॉजिस्ट आहेत म्हणजे सरपटणाऱ्या प्राणी जे असणार आहेत त्याला आपण त्यांच्यावरती स्टडी करणारे जे पर्सन्स असतात त्याला आपण हर्पेटोलॉजिस्ट म्हणतो. आणि हर्पेटोलॉजिस्ट आहेत त्याचबरोबर जे कॉन्झर्वेशन आपण म्हणतो त्या कॉन्झर्वेशन मध्ये त्यांचं काय असणार आहे मेजर दॅट इज दे also there is awareness development of the awareness among the peoples about the conservation means in the honor of these herpetologists Dr. Varadagiri the name
of these lizard can be changed and rename this lizard as a Hemidactylis वरदगिरी. त्याचं नाव काय ठेवलेलं आहे? Hemidactylis वरदगिरी. And this lizard which is not observed in India. इंडियामध्ये तो कुठे जास्त आढळत नाही, पण तो काय झालेला आहे तर याच्यामध्ये आंबोली घाट महाराष्ट्र इथं आढळला. सो दिस इज द म्हणजे हे एक एक्झाम्पल दिलेलं आहे की जे काय आपल्याला दाखवणार आहे तर द रिचनेस बायोडायव्हर्सिटी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या काय दिसणार आहेत आपल्याला स्पेसीज या पूर्ण काय दिसणार आहेत वेगवेगळ्या इकोसिस्टीम मध्ये हॅबिटॅट मध्ये आपल्याला वेगवेगळे प्लांट्स ॲनिमलच्या स्पेसीज पाहायला मिळतील. अशा काही स्पेसीज आहेत की ज्या आपण अजून आयडेंटिफाय केलेल्या नाहीत किंवा बऱ्याचशाच नवीन स्पेसीज आहेत त्या अजूनपर्यंत आयडेंटिफाय झालेल्या नाही. सो दिस इज ऑल अबाउट द बायोडायव्हर्सिटी करंट सिनेरियो. And also we discuss about the importance of the species diversity to the ecosystem. याच्याशी रिलेटेड हे जे दोन हायपोथेसिस आहेत, द प्रोडक्टिव्हिटी स्टॅबिलिटी हायपोथेसिस किंवा रिवेट पॉपर हायपोथेसिस, हे दोन्ही हायपोथेसिस इम्पॉर्टंट आहे. हे हायपोथेसिस आपल्याला माहिती पाहिजेत. नेमकं हायपोथेसिस मध्ये दिस हायपोथेसिस एक्सप्लेन दॅट किंवा विच वन ऑफ द फॉलोइंग explain the hypothesis, that is the Rivet-Popper hypothesis किंवा productivity stability hypothesis. हे दोन्ही हायपोथेसिस आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्याशी रिलेटेड एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर जे काही हे पाय चार्ट्स दिलेले आहेत त्या पाय चार्टशी रिलेटेड पण आपल्याला एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की त्याच्याशी रिलेटेड आपल्याला MCQ मध्ये पण क्वेश्चन विचारला जाऊ शकेल. देन दिस पॉइंट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. काही वेळा जे काही आपल्याला ब्लॉक मध्ये जे कधी इन्फॉर्मेशन दिलेली असते बुक मध्ये त्याच्यावरती पण कधी कधी क्वेश्चन आपल्याला विचारले जाऊ शकतात. सो दिस इज ऑल अबाउट द बायोडायव्हर्सिटी करंट सिनारिओ अँड द इम्पॉर्टन्स ऑफ द स्पेसीज डायव्हर्सिटी टू द इकोसिस्टम. थँक यू व्हेरी मच.